डहाणू येथे पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून 2 विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। ही दुर्घटना डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकड आंबा शिरसूनपाडा येथे घडली। या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत टाकीचे बांधकाम सुरू आहे। येथे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट अवस्थेत आहे। तसेच हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून काल अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 2 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। ही घटना काल सोमवारी 17 मार्च रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीत सुकड आंबा शिरसूनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे। या टाकीच्या परिसरात 3 मुली खेळत होत्या। याच दरम्यान 3ही मुली 30 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढल्या। मात्र याच दरम्यान टाकीचा स्लॅब कोसळल्याने 2 मुली खाली पडल्या। 30 फूट उंचीवरून थेट खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं 2 मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी स्लॅबला अडकल्याने सुदैवानं तिचा जीव वाचला, मात्र ती गंभीर जखमी झाली आहे। 3ही मुलींना तातडीने सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले। त्यानंतर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र 2 मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तेथे घोषित केले। हर्षला रघु पागी वय वर्ष 11 इयत्ता 6वी, संजना प्रकाश राव वय वर्ष 12 इयत्ता 7वी अशी या दुर्घटनेतील मृत मुलींची नावे आहेत। तर रीना रशू फरारा वय वर्ष 11 ही 6वीतील विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे। तर या दुर्दैवी घटनेमुळे मृत मुलींच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मात्र या घटनेने पाण्याच्या टाकी उभारणीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं उघड झालं आहे। जलजीवन मिशन प्रकल्पाचे काम ठेकेदार हरेश बोरवेल यांच्याकडे होते, मात्र या कामात हलगर्जीपणा झाल्याचं आरोप ग्रामस्थांनी केला आहे। चळणी सुकड आंबा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सरिता भोई आणि ग्रामस्थांनी या घटने संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून या दोषी ठेकेदार, संबंधित पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून पालक आणि स्थानिक नागरिकात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। या पाण्याच्या टाकीचे काम हरेश बोरवेल कंपनीच्या ठेकेदाराने केले आहे, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे ठेकेदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे।